इकडे सरकला मला सांगतोय की माझ्यापासून धोका आहे आणि माझ्यापासून लांब राहा, चेतावणी देतोय तो मला. आणि किती सुंदर त्याचा पण आहे, बघू शकतो. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता बुटुकेश्वर कॉलनी चंबुकडी या एरियामध्ये आले. या ठिकाणी यांच्या घराच्या आतमध्ये नागजातीचा विषारी साप बसलाय. या ठिकाणी त्यांचा वॉश बेसिन आहे आणि त्याच्या खाली साप आलेला. तुम्हाला दिसला कसं काय दिसला? पुसायला गेल्यानंतर तरी बरं झालं दिसलं. तर या ठिकाणी त्यांनी पुसायला गेल्यानंतर त्यांना दिसला. नशीब त्यांना चावलं वगैरे काय नाही, फक्त त्यांना आवाज केला वाटतं. त्यानंतर त्यांनी आपल्याला फोन केला. तर बघूया आपल्याला सापला तर कसं रेस्क्यू करणार. इकडे सरकला तो. तर बघू शकताय कशा पद्धतीने फणा काढायला लागला तो. त्याला आता इथं पळून जायला कुठंच वाट नाही, त्यामुळे तो तसंच बसलाय तिथं फणा काढून. मला सांगतोय की माझ्यापासून धोका आहे आणि माझ्यापासून लांब राहा, चेतावणी देतोय तो मला. आणि किती सुंदर त्याचा फणा आहे, बघू शकतोय. पण हा विषारी साप आहे, त्यामुळे कोणालाही सापाची योग्य माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. हे तुमच्या जीवावर भेटू शकतं. आणि आपण याला आता पॅक करून लगेचच वन विभागाकडे सुपूर्द करणार आहे. काका उठा, साप इकडे आहे ना. तर चला तर आपण याला पॅक करूया आणि लगेचच वन विभागाकडे सुपूर्द करणार आहे. तर आपण हा सेफ्टी पॅक केलाय. चला तर याला वन विभागाकडे सुपूर्द करूया. तर आता रेस्क्यू केलेला नागाला आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार काटकर सर आहेत, यांच्याकडे सुपूर्द करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.